प्रथमतः तर झोपलेल्यांनी उठा आणि उठलेल्यांनी इकडे लक्ष असू दे. मित्रांनो, इथे उपस्थित सर्व सभागृहातील उपस्थितांना प्रथमतः माझा मनपूर्वक नमस्कार. मी कॉलेज कोड क्रमांक 5. खरं तर मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 ला आपला भारत देश स्वातंत्र्य झाला. परंतु 15 ऑगस्ट 1947 ला भारत देश स्वातंत्र्य झाल्यानंतर 29 जुलै 2020 रोजी आलेलं हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण. आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या सूत्रानुसार 5+3+3+4 या शैक्षणिक सूत्रानुसार सध्या जे 10वी 12वी आणि हे ग्रॅज्युएशन मध्ये जो मोठेपणा करून दाखवलेला आहे की यामध्ये खूप काही अडचणी आहेत, तो कमी करण्यासाठी खरं तर या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा आपल्याला उपयोग होईल. आणि याच अनुषंगाने मी कॉलेज कोड क्रमांक 5 आपल्यासमोर सादर करीत आहे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व मराठवाड्यातील शिक्षणाची दिशा. आणि या विषयाच्या संदर्भात बोलत असताना मला हा विषय 3 टप्प्यांमध्ये मांडायचा आहे. आणि 3 टप्प्यांमध्ये मांडत असताना मला या विषयाच्या पूर्वार्धात बोलताना आवडेल की आजचे जे शिक्षण चालू शिक्षण पद्धती आहे, ती चालू शिक्षण पद्धती म्हणजे ही ज्ञान संपादनासाठी नाही तर ही गुण संपादनासाठी आहे की काय, असं आम्हाला वाटायला लागतं. मग असं आम्हाला वाटत असताना यामध्ये होत असलेला भ्रष्टाचारही आम्हाला बघावा लागेल. यामध्ये होत असलेला भ्रष्टाचार कसा, तर हा भ्रष्टाचार आजचा नाहीये बरं का. हा भ्रष्टाचार गेल्या कित्येक पिढ्यांपासून आलेला आहे. अगदी महाभारत रामायणापासून आलेला हा भ्रष्टाचार आहे. मग महाभारत रामायणापासून आलेला भ्रष्टाचार कसा, तर महाभारतामध्ये एकलव्य हा अर्जुनापेक्षा श्रेष्ठ ठरत होता. आणि एकलव्य हा अर्जुनापेक्षा श्रेष्ठ ठरत असताना द्रोणाचार्यांनी त्याचा मागितलेला अंगठा म्हणजे तेव्हापासून आलेला हा भ्रष्टाचार आहे. मग हे पाहत असताना मला एक वाटतं की आजचे जे सत्ताधीश आहेत, मग ते आजचे जे सत्ताधीश आहेत ते आता मिशनच्या मागे लागलेले नाहीत, ते कमिशनच्या मागे लागलेले आहेत की काय, असं आम्हाला वाटायला लागतं. मग असं वाटत असताना आम्हाला एक प्रश्न पडतो की मग या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा आम्ही अवलंब का नाही केला पाहिजे, आणि मग या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा आम्ही अट्टहास केला पाहिजे. आणि यासाठी मी एक छोटीशी तुम्हाला संक्षिप्त स्वरूपात एक कथा सांगेल. ध्यान देऊन कथेकडे लक्ष असू द्या. एक मुलगा असतो, तो शाळेत जात असतो आणि शाळेत जात असताना तो पाहतो की एका बकऱ्याला एक माणूस ओढत आहे. आणि तो तेव्हा त्याच्या वडिलांना विचारतो, पप्पा पप्पा ह्या बकऱ्याला का ओढलं जातंय. तेव्हा त्याचे पप्पा सांगतात की बेटा, तो पुढचा जो ओढणार आहे तो कसाई आहे आणि त्या बकऱ्याला कापण्यासाठी घेऊन जात आहे. तेव्हा तो असं थांबतो आणि म्हणतो, ओ हो असं आहे का, मला वाटलं त्याला शाळेतच ओढत घेऊन जात आहे की काय. मग ह्या विद्यार्थ्यांना एवढी शाळेची भीती वाटत आहे की कापल्यापेक्षा जास्त भीती वाटत आहे. म्हणून या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा आम्ही अवलंब केला पाहिजे. मग या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा अवलंब करत असताना आम्हाला 5+3+3+4 हे सूत्र काय नेमकं कळायला पाहिजे. मग 5+3+3+4 हे सूत्र सांगत असताना पहिल्या 5 मध्ये जे 2 विभागामध्ये विभागणी केलेली आहे, ती म्हणजे 3 आणि पुढची म्हणजे 2. पहिल्या 3 विभागामध्ये आम्हाला शिकवलं जातं की त्या विद्यार्थ्यांना फक्त खेळच शिकवले जातात. विद्यार्थी जे घरी खेळ खेळतात ते त्यांना शाळेमध्ये शिकवले जातात आणि मग विद्यार्थ्यांना त्यामार्फत शिक्षणाची एक आवड निर्माण होते. आपणही यामध्ये अनेकदा आपण रील्स वरती बघितलेला व्हिडिओ आहे बघा, ते मॅडमचा व्हिडिओ आहे की चूहे को हुआ बुखार, चूहा गया डॉक्टर के पास. ती रील्स ते म्हणजे हे प्ले ग्रुप आहे. आणि आम्हालाही तेव्हा असा प्रश्न पडतो की मग आम्हालाही असा प्ले ग्रुप पाहिजे होता आणि आम्हालाही त्यातून शिक्षणाची खूप अशी आवड झाली असती. मग यानंतर सांगताना पुढचा जो 2चा ग्रुप आहे, त्या 2च्या ग्रुपमध्ये त्याला हळूहळू शिक्षण शिकवले जाते. आणि पुढचा जो 3चा ग्रुप आहे, त्या 3च्या ग्रुपमध्ये त्याची परीक्षा घेण्यास सुरुवात केली जाते. पुढच्या 3च्या ग्रुपमध्ये त्याला विविध असे कौशल्य ज्ञान, कम्प्युटर विषयक ज्ञान दिले जाते. आणि शेवटच्या 4 वर्षामध्ये 9वी 10वी 11वी 12वी या 4 वर्षामध्ये त्याला कोणतीही स्ट्रीम ठेवल्या जात नाही, त्याला कोणत्याही स्ट्रीमचा विषय निवडता येतो. म्हणून हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण खूप चांगले आहे. आणि हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सांगत असताना आपल्याला असा प्रश्न पडेल की हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 लाच आले का, या अगोदर नव्हते का. तर त्या अगोदर 1968 ला कोठारी आयोगाच्या शिफारशीनुसार 1968 ला अंमलात आलेले शैक्षणिक धोरण. आणि त्या शैक्षणिक धोरणामध्येच आमूलाग्र असा बदल करून 1986 ला आलेलं शैक्षणिक धोरण. आणि त्यानंतर 1986 नंतर 2020 पर्यंत 34 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आलेले 2020 हे शैक्षणिक धोरण. आणि हे शैक्षणिक धोरण पाहत असताना या शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना काय पाहिजे हे जर आम्हाला सांगायचं असेल तर आमिर खानचा 3 इडियट पिक्चर आठवतो मला. आणि त्या 3 इडियट पिक्चर मध्ये आमिर खाननं असं सांगितलेलं आहे की तुम कामयाबी के पीछे मत भागो, कि तुम कामयाबी के पीछे मत भागो, तुम सक्सेस बनो, कामयाबी खुद के खुद तुम्हारे पीछे भाग कर चली आएगी. आणि हे सांगत असतानाच आमचा मित्रही आम्हाला असाच एक रेफरन्स देतो. आमचा मित्र पोलीस भरतीमध्ये लागल्यानंतर तो आम्हाला रेफरन्स देतो की आमच्या ग्रुपला सांगतो की तुम लड़की के पीछे मत भागो, कि तुम लड़की के पीछे मत भागो, तुम सक्सेस बनो, लड़की क्या लड़की का बाप भी तुम्हारे पीछे भाग कर चला आएगा.
आणि हे सांगत असताना मग शेवटी गरिबीने मराठवाडा आपला गरिबीसाठी ओळखला जातो. आणि मग ह्या मराठवाड्यातील गरिबांसाठी काय, तर यासाठी हनुमंत शिंदे अत्यंत ज्वलंत भाषेमध्ये सांगतात की दलालांनी सारी सारी शिक्षण व्यवस्था नाचवली, की दलालांनी सारी सारी शिक्षण व्यवस्था नाचवली, सरस्वतीलाच बाजारात आणून बसवली, की दलालांनी सारी सारी शिक्षण व्यवस्था नाचवली, सरस्वतीलाच बाजारात आणून बसवली. आजचे नगरपालिका खाली हात राबतात मुलांसाठी, की आजचे नगरपालिका खाली हात राबतात मुलांसाठी. आणि मग त्यांनाच प्रश्न पडतो की आजचे शिक्षण नेमकं कुणासाठी, आजचे शिक्षण नेमकं कुणासाठी. आणि यानंतरही सांगत असताना मला सांगावंसं वाटेल की मराठवाड्यामध्ये ड्रॉपआउट रेशो काय आहे. ड्रॉपआउट रेशो सांगत असताना आमच्या इथे गळतीचं प्रमाण काय आहे. आमच्या इकडे माध्यमिक शिक्षण घेतलेले विद्यार्थी हे उच्च शिक्षणासाठी फक्त 30 ते 40% विद्यार्थी जातात. यामध्ये 4 वर्षाची आलेली आता एनएपीचाही माझ्या शेजारी असलेल्या एका मुलीबद्दल मला सांगावंसं वाटेल की त्या मुलीला शिक्षण घ्यायचे होते. 3 वर्षाची डिग्री असताना तिचे वडील राजी होते की तिला 3 वर्षाच्या डिग्रीमध्ये प्रवेश घ्यायचा, परंतु 4 वर्षाची डिग्री झाल्याने तिचे वडील म्हणले की नाही, 4 वर्ष आम्ही शिकू शकत नाही. त्यामुळे त्या मुलीचा ऍडमिशन त्यांनी केलं नाही, तिचं लग्न केलं. ही एक शोकांतिका या ठिकाणी सांगावं लागते. आणि आणखीनही राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात काय असलं पाहिजे, तर शिका, तुम्ही कमवा आणि शिका, हे राष्ट्रीय धोरणात ऍड असलं पाहिजे. आणि शेवटी जाता जाता मला एवढंच सांगावं वाटेल, शेवटी जाता जाता मला या शिक्षण व्यवस्थेला, या सरकारला एकच सांगावं वाटेल की कितीही संकट समोर येऊ दे, की कितीही संकट समोर येऊ दे, कितीही शैक्षणिक धोरण समोर येऊ दे, की कितीही संकट समोर येऊ दे, कितीही शैक्षणिक धोरण समोर येऊ दे, मायबाप सरकार एकदा उच्च शिक्षण मोफत होऊ दे आणि त्या गरिबीने ग्रासलेल्या विद्यार्थ्यांना आम्हाला पुन्हा एकदा महाविद्यालयात पाहू दे, आम्हाला पुन्हा एकदा महाविद्यालयात पाहू दे.